नमस्कार लाडकींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवर. ताईंनो, सध्या अनेक महिलांकडून एक मोठी समस्या येत आहे, ती म्हणजे ई-केवायसी करताना एरर येणे. अनेक महिला पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सिस्टम एरर दाखवत आहे आणि त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पण ताईंनो, या एरर मागे एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे, जे अनेक महिलांना अजून माहितीच नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या एरर मागचं सत्य, कारण आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. बघा एरर नेमका कोणाला येतोय. बघा बहिणीनो, सध्या ज्या महिलांना केवायसी करताना एरर येत आहे त्या मुख्यतः दोन प्रकारच्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे ज्या महिलांची केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे. अनेक महिलांनी आधीच केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांचा डेटा सिस्टम मध्ये सेव्ह झालेला आहे. पण काही महिला पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे सिस्टम एरर दाखवत आहे. कारण एकदा केवायसी पूर्ण झाली की पुन्हा केवायसी करण्याची गरज नसते. सिस्टम अशा वेळी डुप्लिकेट प्रक्रिया स्वीकारत नाही, म्हणून असा एरर प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी केवायसी पूर्ण केली नव्हती. बघा बहिणीनो, या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे होते. ज्या महिलांनी त्या कालावधीत केवायसी केलीच नाही, त्यांचा डेटा अपडेट झालेला नसतो, अशा महिलांना आता केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर काही वेळा सिस्टम एरर दाखवत आहे. सध्या त्यांच्यासाठी जे ऑप्शन आहे ना, ते उपलब्ध नाहीये. फक्त यामध्ये कोणता ऑप्शन उपलब्ध आहे, ज्या महिलांची केवायसी 31 डिसेंबर 2025 च्या आधी चुकलेली आहे, त्यांच्यासाठी ही केवायसी सध्या सुरू आहे. फक्त एडिटचं ऑप्शन त्यांना आलेलं आहे. हा एरर का दाखवला जातो? सिस्टममध्ये लाभार्थ्यांची माहिती ठराविक कालावधीनुसार अपडेट केली जाते. जर एखादी प्रक्रिया त्या कालावधीनंतर केली गेली, तर सिस्टम ती स्वीकारत नाही. त्यामुळे एरर दिसू शकतो. अनेक महिलांचा गैरसमज. बघा, अनेक महिलांना वाटत आहे, की एरर येतो म्हणजे योजना बंद झाली किंवा लाभ मिळणार नाही. पण तसं नाही. हा एरर फक्त प्रक्रियेशी संबंधित असू शकतो आणि त्यांचा अर्थ लाभ कायमचा बंद झाला असा नसतो. त्यानंतर केवायसी आधीच पूर्ण असेल तर काय करायचं? बघा बहिणीनो, जर तुमची केवायसी आधीच पूर्ण असेल तर पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका. सर्वात आधी तुमचं केवायसी स्टेटस तपासा. जर स्टेटस कंप्लीट दाखवत असेल तर पुढील प्रक्रिया सुरू असू शकते. अशा वेळी संयम ठेवणे इथे खूप महत्त्वाचे असणार आहे. आता 31 डिसेंबर 2025 पूर्वी केवायसी नसेल केली तर काय? बघा, ज्या महिलांची केवायसी त्या कालावधीत पूर्ण झाली नाही, त्यांनी अधिकृत सूचना आणि अपडेट्स तपासणं इथे आवश्यक आहे. कधी-कधी सरकारकडून दुरुस्ती किंवा नवीन संधी दिली जाऊ शकते. म्हणून अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अनेक वेळा महिलांना वाटतं एरर आला म्हणजे अर्ज रिजेक्ट झाला, पण तसे नसते. काही वेळा सिस्टम अपडेट किंवा तांत्रिक प्रक्रियेमुळे एरर इथे दिसू शकतो. महिलांनी काय काळजी घेणे ते महत्त्वाचे आहे. सगळ्यात पहिले केवायसी स्टेटस तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर अनावश्यक पुन्हा केवायसी करण्याचा इथे प्रयत्न करू नका. बघा, तुमची केवायसी जर तुम्हाला वाटत असेल, की मी कोणत्याही प्रकारची ती चुकीची माहिती दिलेली नाही सरकारला. मी पूर्णपणे इथं योग्य जी माहिती आहे, मी 31 डिसेंबर 2025 च्या आधी दिलेली आहे. तर असं समजायचं, की तुमचा जो अर्ज आहे ना, तो इथे पूर्णपणे अप्रूव्ह झालेला आहे. तुमचा अर्ज त्यांनी स्वीकारलेला आहे आणि आता तुम्ही जर पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न केला, तर तिथे एरर दाखवतो. तर असं समजायचं, की आपली जी केवायसी आहे ना, ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याचं इथे कुठलंही काम नाही. त्यानंतर अधिकृत माहितीवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. जो सरकारचा जी-आर येतो त्यावरच तुम्हाला इथे विश्वास ठेवायचा आहे. चुकीच्या अफवांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा. सध्या अनेक चुकीच्या बातम्या इथे पसरवल्या जात आहेत, की एरर आला म्हणजे योजना बंद झाली. पण ताईंनो, अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती महत्त्वाची इथे असते. मी तुम्हाला सरकारचा जी-आर सुद्धा इथे दाखवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथे जाऊन बघू शकता. यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला सतत एरर येत असेल तर जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही माहिती घ्यायची आहे. तिथे तुमचा डेटा तपासून योग्य मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळू शकते. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची केवायसी इथे पूर्णच झाली नाही, जर तुम्हाला अशी प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही नेमकं काय करायचं? याच्या मागचं नेमकी समस्या आता आम्ही जाणून घेतली, सगळं जाणून घेतलं. पण नेमकं याच्यावर आता उपाय काय? तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला तुमचं नाव आणि गाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महिला व बालविकास विभागाकडे जाऊन तुमची तक्रार, तुम्हाला सर्व जी माहिती आहे, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले, त्यांना तिथे जाऊन सांगायचं आहे आणि त्यांना ते तुमचा जो आधार नंबर असतो ना, तो त्यांना द्यायचा आहे आणि तो आधार नंबर बघून ते तुम्हाला सर्व जी डिटेल्स माहिती आहे ना, ती पूर्णपणे तुमच्या समस्याचं तिचे निराकरण करतात. तिथे जाऊन तुम्हाला असं सांगायचं आहे, की बुवा आमची केवायसी इथे पूर्ण झालेली नाही. तर आता आणखी नेमकं काय करायचं? त्यांच्या समोर एक अर्ज इथे लिहून द्यायचा आहे.
त्यांना सांगायचं आहे की यामागील असं-असं कारणामुळे आम्हाला ओ-टी-पी न आल्यामुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्ही यामागील म्हणजे 31 डिसेंबर 2025 च्या आधी आम्ही ई-के-वाय-सी करू शकलो नाही आणि अशा कारणामुळे आम्ही जी के-वाय-सी आहे ना, ती आमची पूर्ण झालेली नाही. आम्ही दिवस-दिवस तिथे बसलो, तरीसुद्धा आमची के-वाय-सी इथे पूर्ण झाली नाही. त्यांना असं एक अर्ज लिहून द्यायचा आहे आणि तिथे तुमची सही मारायची. तो त्यांना अर्ज सुपूर्द करायचा आहे. यामुळे काय होतं लाडकी बहिणींनो, जो तुमचा अर्ज आहे ना, तो वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत जातो आणि अधिकाऱ्यांपासून ती नेत्यांकडे जातो. महिला व बालविकास विभागाकडे जातो आणि तो थेट मुख्यमंत्र्यापर्यंत जातो आणि तिथे गेल्यानंतर जे मुख्यमंत्री साहेब आहे ना, ते याच्यावर नक्की तोडगा काढण्याचे ते प्रयत्न करणार आहे. कारण की एकदा जर तिथे अर्ज केले, तर त्यांना इथे जे ऑप्शन आहे ना, ते इथे खुलं करावंच लागणार आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला इथे करायचं आहे. पण जर असं करायचं नसेल, तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. तुम्हाला इथे 1 महिना तुम्हाला इथे वाट बघायची आहे. कारण की सरकार तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला तुमची सुद्धा इथे के-वाय-सी जी आहे ना, ती पूर्ण करून घेणार आहे. कारण की बघा, काय होतं की जर सरकारने पुन्हा एकदा जर सगळ्या के-वाय-सी जर सुरू केल्या असत्या, सगळ्या लाडक्या बहिणींच्या, ज्यांची चुकली आहे त्यांची पण, ज्यांनी यामागे जर के-वाय-सी केली नाही त्यांची पण, असे सर्व लाडक्या बहिणी जर के-वाय-सी सुरू केली असती, तर पुन्हा तोच प्रॉब्लेम आलेला असता. कोणता? जसं की ओ-टी-पी न येणे, सर्व्हर डाऊन होणे, असे खूप सारे प्रॉब्लेम आलेले असते. त्यामुळे असं होऊ शकतं की सरकारच्या हे लक्षात आहे की काही लाडकी बहिणी ती के-वाय-सी केली नाही. त्यामुळे सरकार काय करू शकते की सगळ्यात पहिले ज्या महिलांची के-वाय-सी चुकली आहे, त्यांच्यासाठी सरकारने ते ऑप्शन खुलं केलेले आहे. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींची ज्या चुकल्या होत्या, त्यांचे के-वाय-सी हे पूर्ण होत आलेले आहे. आता असं होऊ शकते की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन खुलं होऊ शकतं, की ज्यांची के-वाय-सी त्यांनी के-वाय-सीच केली नव्हती त्यांच्यासाठी आता हे जे ऑप्शन आहे हे खुलं होत आहे. असं सुद्धा सरकार इथे सांगू शकतं. असं जर सरकारकडून कोणताही जिव्हार आला, तर तो लगेच तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे पोहोचवल्या जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची इथे काळजी तुम्ही करू नका. तुम्हाला सरकार असं वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं की एकतर अर्ज करायचा आहे, नाहीतर थोडं शांत बसायचं 2-4 दिवस तुम्हाला इथे वाट बघायची आहे. त्यानंतर आपल्याला समजून जाईल की आपल्यासाठी कोणतं ऑप्शन खुलं होणार आहे की नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की शांत सुद्धा इथे बसायचं आहे आणि जर असं झालं नाही तर आपल्याला एक महिला आणि बालविकास विभागाकडे जाऊन तिथे अर्ज करायचा आहे. यामुळे काय होईल की सरकारच्या इथे निदर्शनात येईल किती लाडक्या बहिणी इथे राहिलेल्या आहे आणि तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा इथे सांगू शकता की आमची जी के-वाय-सी आधी आम्ही केलीच नाही किंवा आमची के-वाय-सी या कारणामुळे झाली नाही. त्यामुळे आमच्या सुद्धा लक्षात येईल आणि आम्ही सुद्धा इथे तुमच्यासाठी के-वाय-सी खुलं करण्याचं प्रयत्न इथे सरकारकडे विनंती करू. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्कीच